आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरून ठेपली असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनापुढे सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढले। आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा आंदोलक अर्ज भरणार असून जालन्याच्या चंदनशिरा येथे मराठा आंदोलक जगन्नाथ चव्हाण यांनी लोकसभा लढवण्याचे सूतोवाच केलेला आहे। त्यामुळे जालना लोकसभेसाठी दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। सरकारने मराठा समाजाला न टिकणारे आरक्षण देऊन उल्लू बनवलं असून जे नेते मराठा आरक्षणावर बोलले नाहीत त्यांना मराठा समाज आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही। जिल्ह्याचे खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना गरजवंत मराठा समाज मतदान करणार नसल्याची माहिती यावेळेला जगन्नाथ चव्हाण यांनी दिली आहे। याचं असं आहे, सरकारनं मराठा समाजाला उल्लू बनवलेलं आहे। कुठंतरी गाजर दाखवून आणि त्यांची दिशाभूल केलेली आहे। कारण हे न टिकणारंच आरक्षण आहे आणि सरकारला माहिती आहे। कारण ज्यावेळेस वाशीला मनोजदादा ज्यावेळेस थांबले त्यांनी पाहिलं की इतके लोक जर मुंबईत आले तर मुंबईचे काय हाल होतील, कायदा आणि सुव्यवस्था काय होईल। यामुळे त्यांनी ताबडतोब तसं दिलं आणि तिथून वापस पाठवलं, परंतु ते टिकणारं नाही। मराठा समाजाला ते नाही पाहिजे। आणि यांनी जे मराठा आरक्षणासाठी जे स्पेशल अधिवेशन बोलवलं होतं, परंतु मनोजदादा जे देवेंद्र फडणवीसविषयी एक शब्द बोलले तर सर्व आमदार खासदारांनी त्यांचं उचलून धरलं। त्याला त्यांची किंमत आहे आणि जे आमच्या समाजाच्या जीवावर निवडून आले त्यांना त्यांची किंमत नाही, समाजाची किंमत नाही। आणि मनोजदादा जरांगे आज इतक्या दिवसापासून उपोषण करताय, इतके खाटाटोप करताय, त्यांना त्याची किंमत नाही। म्हणून आम्ही येणाऱ्या लोकसभा असू की विधानसभा असू, आम्ही जे कॅन्डिडेट आमच्या मराठा आरक्षणाविषयी बोलले नाहीत त्यांना आम्ही मतदान करणार नाही, मग तो कोणी असो। अशा परिस्थितीत जिल्ह्याची परिस्थिती काय असताना, कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जालन्यातूनच सुरू झालेला आहे। जालना म्हणजे ही मूळ मराठा आरक्षणाची मूळ भूमी आहे, कारण सुरुवात इथून झालेली आहे। आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माननीय रावसाहेब पाटील दानवे यांना आमचा मराठा समाज एकही मतदान करणार नाही। हे फक्त जे कोणी मराठा अगर करतील मतदान तर ते गरजवंत मराठी नाहीत असं आम्ही आज समजू शकतो। त्यावेळेस त्यांना प्रवेश देणार तुम्ही नाही, आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही स्वतः उभा राहणार आहे खासदारकीला। जगन्नाथ कारभार चव्हाण।